मुंबई में आज शिवसेना उद्धव ठाकरे गुट के सांसद संजय राउत ने एक अहम पत्रकार परिषद सभा में संबोधन किया। इस दौरान उन्होंने मौजूद राजनीतिक स्थिति पर, सरकार को घेरा और कई मुद्दों पर अपनी प्रतिक्रिया दी। संजय राउत ने कहा कि लोकतंत्र में सवाल पूछना विपक्ष का अधिकार है, लेकिन मौजूद सरकार सवालों से भाग रही है। उन्होंने केंद्र और राज्य सरकार पर निशाना साधते हुए कहा कि जनता के मुद्दों से ध्यान हटाने की कोशिश की जा रही है। काय राऊत साहेब, काल पुण्यात रात्री उशिरा बैठक पार पडली आहे। दोन एनसीपी एकत्र येण्यासंदर्भात चाचपणी आणि निर्णयाच्या दिशेनेही वाटचाल सुरू आहे। काय आपलं आहे नाही आमचं काहीच मत असण्याचं कारण नाही। तो राजकीय विषय कमी आणि कौटुंबिक जास्त आहे। आणि महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल तर हा त्यांचा प्रश्न आहे। असं ह्याच्यावरती या क्षणी मी मत व्यक्त करणार नाही। भारतीय जनता पक्षाचा पराभव भारतीय जनता पक्षाबरोबर असलेल्या आघाडीतले लोक करायला इच्छुक असतील तर त्यांचं स्वागत केलं पाहिजे। भारतीय जनता पक्षाबरोबर सत्तेत असलेले लोक जर भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी आम्हाला मदत करत असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे। असं वाटत नाही का तुम्हाला? ज्या पद्धतीचं राज्य या महाराष्ट्रात भाजपात चालवत आहे ते मी पाहिलं आहे का? गुंडागर्दी, दहशतवाद, यंत्रणेचा गैरवापर। महाराष्ट्राच्या कॅबिनेटमधील एक मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा फरार आहे। त्याच्यावरती तुम्ही प्रश्न का विचारत नाही? फार गंभीर गोष्ट आहे। महाड नगरपालिकेच्या निवडणुकीत अटेम्प्ट टू मर्डर एका काँग्रेसच्या कार्यकर्त्याला ज्या पद्धतीनं त्यांच्यावर हल्ला केला ठार मारण्यासाठी आणि पोलीस यंत्रणा त्यांना मदत करत राहिली। हायकोर्टानं त्यांचा अटकपूर्व जामीनसुद्धा फेटाळला। म्हणजे प्रकरण गंभीर आहे ना। मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ यांना खून केले किंवा दरोडे टाकले, चोऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला तर त्यांना काय गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्याच्या पोलीस महासंचालकांनी अभय दिलं आहे का? मंत्र्यांचा मुलगा फरार आहे आणि पोलिसांना सापडत नाही आणि त्याचा अँटिसिपेटरी बेल म्हणजे अटकपूर्व जामीन फेटाळला जातो तरी सापडत नाही। राज्याचा एक मंत्री बेपत्ता होतो। मी कोकाट्यांविषयी बोलतोय, ते काही वेळ 48 तास सापडत नाही। हे पोलीस आहे की पोलीस यंत्रणा आहे की भाजपची टोळी आहे खाकी वर्दीतली? कुठे गेला मंत्र्यांचा मुलगा? कायदा सुव्यवस्थेवर तुम्ही भाषणं देता ना विधानसभेत, विधिमंडळात, कोणालाही सोडणार नाही। मग मंत्र्यांची मुलं, मंत्र्यांचे भाऊ, मंत्र्यांचे बाप कसे सुटतात? साताऱ्यामधल्या ड्रगच्या कारखान्याचं काय झालं हे सांगतील का देवेंद्र फडणवीस? त्यातले खरे सूत्रधार कोण आहेत हे देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे। पण संबंधित मंत्री हे देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गुडघ्यावर बसले जवळजवळ आणि देवेंद्र फडणवीस यांनी या ड्रग्सच्या कारखान्याच्या सूत्रधारांना अभय दिलं। एकनाथ शिंदे यांच्याच भावाचा आहे नाही ती जागा, त्यांना माहीत नाही? मुंबई पोलीस दलातल्या एका माजी अधिकाऱ्याचाही तिकडे संबंध आहे त्या ड्रग्सच्या कारखान्याशी आणि तो शिंद्यांशी संबंधित आहे। नावं घेईन लवकरच। महाडमधल्या कॅबिनेट मंत्र्याचा मुलगा फरार आहे। तो कुठे आहे ते मी सांगतो पाहिजे तर पोलिसांना। काय चाललं या राज्यामध्ये? या युत्या बित्या आघाड्या होत असतील हो। म्हणून भारतीय जनता पक्षाचा सर्व पातळीवरती पराभव करण्यासाठी भारतीय जनता पक्ष